नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या पर्वामध्ये. आज मी घेऊन आलो आहे एक अशी घटना जी ऐकून तुम्ही सुन्न व्हाल, तुमच्या अंगावर शहारे येतील. बाकी काही न बोलता मी मुद्द्यावर येतो. ही घटना आहे 1 ऑक्टोबरची. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सकाळचे 6 वाजले होते आणि जिथे ही घटना घडली ती जागा आहे मुंबईच्या बाजूचे नायगावमधली मालजीपाडा. आणि नायगावच्या मालजीपाडामधील एका ढाब्यावर सकाळी खूप गर्दी होती. लोक चहा पाणी करत उभी होती आणि याच ढाब्यावर एक गाडी उभी होती. ही मारुतीची नवीन आलेली फ्रॉन्क्स ही गाडी होती. ही गाडी मार्केटमध्ये आत्ताच आली आहे. ती पांढऱ्या रंगाची होती आणि तशाच बाकीच्याही काही गाड्या होत्या. त्यात प्रामुख्याने ट्रक, मोठ्या बसही तिथं होत्या. त्याच वेळी एका ट्रकवाल्याने चहा पिऊन झाल्यानंतर आपला ट्रक काढला आणि तो आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला. आणि याच वेळी जसा त्याने ट्रक काढला तसा तो त्या मारुतीच्या गाडीला हलकासा धडकला. त्यावर एक स्क्रॅच आला होता आणि हे ट्रक ड्रायव्हरला समजले की नाही की त्याने मुद्दाम लक्ष न देता निघून गेला हे माहीत नाही. याच वेळी हॉटेलमध्ये चहा पित असणाऱ्या मारुती गाडी चालकाला हा प्रकार समजला आणि त्यांनी हातातील चहाचा कप तसाच खाली ठेवला आणि ते तिथून ट्रकच्या मागे निघाले. काही किलोमीटर ट्रकचा पाठलाग करून ती कार त्या ट्रक समोर उभी केली. अगदी हिंदी सिनेमात दाखवतात तसाच काहीसा हा प्रकार होता आणि ट्रक ड्रायव्हरकडे काही पर्याय नव्हता. त्याने ट्रक थांबवला. जर त्याने गाडी उडवली असती तर प्रकरण अजून चिघळलं असतं. परंतु कारमधून 4 लोक जसे उतरले तसे ते ट्रक ड्रायव्हरला शिव्या देऊ लागले आणि ड्रायव्हरला ट्रकमधून ओढून बाहेर काढलं. त्याला खाली घेऊन त्याच्यावर 4ही लोक तुटून पडले. त्याला बेदम मारहाण करू लागले. ड्रायव्हरला बेदम मारहाण करून झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की हा ट्रक फोडायचा, म्हणून दगड घेऊन त्या ट्रकवर मारण्यास त्यांनी सुरुवात केली. यावेळी ड्रायव्हर त्यांची माफी मागत होता. मी तुमची भरपाई देतो असंही म्हणत होता. मला खरंच समजलं नव्हतं की ट्रक घासला आहे. मी तुमची गाडी नीट करून देतो, मी पैसेही देतो, मला जाऊ द्या, अशी तो सतत विनंती करत होता. परंतु या चौघांचा पारा अतिशय वरच्या टोकाला पोहोचला होता. ते काही ऐकायला तयार नव्हते. सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रायव्हरला प्रचंड त्रास होत होता. त्यात त्यानं आपल्या खिशातील फोन काढून व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात केली आणि काही फोटोग्राफ आणि काही सेकंदांचे व्हिडिओ त्यांनी शूट केले. हे व्हिडिओ आणि फोटोज काढण्यात त्याला यश आलं आणि सतत पडणाऱ्या माराला घाबरून त्यानं फोन लगेच आपल्या खिशात लपवला. कारण त्यांनी त्याला रेकॉर्डिंग करताना पाहिलं तर चित्र अजून बदललं असतं. तुम्ही हे ऐकून थक्क व्हाल की सतत 25 मिनिटं त्या एकट्या ड्रायव्हरला ते 4 जण मारत होते. तुम्ही विचार करून बघा, एका व्यक्तीला अत्यंत क्रूरपणे 4 लोक बेदम मारहाण जर करत असतील तर काय होईल? त्या व्यक्तीला किती त्रास होईल? आणि काही वेळात ट्रक ड्रायव्हर रक्ताच्या थरोळ्यात लोळत पडला. आणि हे 4 मारेकरी इथंच थांबले नाहीत तर त्यांनी ट्रक ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर, अंगावर दगडही मारले. त्यामुळे ड्रायव्हरची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. रस्त्यावर गर्दी, रहदारी सुद्धा होती. तरीही एकही गाडी तिथं थांबली नाही. एकही व्यक्तीमध्ये ते थांबवण्याची हिंमत नव्हती. आणि ही मारहाण करून ते 4 लोक पुन्हा मुंबईच्या दिशेने आपली गाडी घेऊन निघून गेले. ज्या लोकांनी हा प्रकार बघितला ते फक्त बघत बसले होते. त्यांच्या समोर हा एक प्रकारचा तमाशाच सुरू आहे अशी भावना त्यांची असावी कदाचित. ही किती लाजिरवाणी घटना आहे. आणि हे लोक जेव्हा निघून गेले तेव्हा ट्रक ड्रायव्हरने आपला फोन काढला आणि एक फोन लावला. ट्रक ड्रायव्हरचे वय साधारण 40 वर्ष होते आणि त्याचं नाव होतं रामकिशोर. आणि रामकिशोरने ज्या व्यक्तीला फोन लावला त्याचं नाव होतं सूरज कुसवा. हा त्याचा भाचा आणि हा सुद्धा एक ट्रक ड्रायव्हर. हे दोघे म्हणजे मामा भाचा एक सोबतच ट्रक चालवतात. ते एकाच मार्गावर पुढे मागे ट्रक चालवतात.
आणि रामकिशोरने जखमी अवस्थेतच सूरज कुसवाला फोन केला होता. हे सगळे ट्रक ड्रायव्हर असतात हे मिळून एकाच मार्गावर चालत असतात आणि एकमेकांच्या संपर्कात देखील असतात, कारण काही मदत लागली तर लगेच मदत मिळेल. परंतु जेव्हा सूरजला मामाने फोन केला तेव्हा सूरज हा घटनास्थळापासून 5 किलोमीटर पुढे निघून गेला होता. ही घटना मालजीपाडा भागामध्ये घडली होती. मामाने फोन करून सांगितलं की मला खूप बेदम मारहाण झाली आहे आणि मला श्वास घ्यायलाही त्रास होतोय. मला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन चला, मला मदत करा. हे ऐकून सूरज भयभीत होतो. त्याला समजत नाही की आपल्या मामासोबत असं काय झालं. सूरज आपला ट्रक रस्त्याच्या कडेला पार्क करतो आणि रस्त्यावर चालणाऱ्या ट्रान्सपोर्ट रिक्षा म्हणजे ऑटो रिक्षाने मामाच्या दिशेने जातो. जेव्हा सूरज रिक्षाने मामाकडे येत होता तेव्हा मामाने आपल्या फोनमध्ये जे व्हिडिओ शूट केले होते, काही फोटोज काढले होते, ते सूरजला पाठवले. सूरज जेव्हा घटनास्थळी पोहोचला तेव्हा मामाची अवस्था अत्यंत बिकट होती. सूरजने मामाला ट्रकमध्ये बसवलं, ट्रकमधील मागच्या सीटवर झोपवलं आणि जवळच्या हॉस्पिटलकडे ते रवाना झाले. जेव्हा मामाला ट्रकमध्ये झोपवलं तेव्हा प्रचंड रक्त पसरलं होतं. संपूर्ण सीट रक्तानं भरलं होतं. जेव्हा मामाला सूरज हॉस्पिटलमध्ये घेऊन पोहोचला तेव्हा डॉक्टरने सांगितलं की हॉस्पिटलला येण्यापूर्वीच प्रवासात यांचा मृत्यू झाला. जेव्हा ही बातमी सूरजला समजली तेव्हा त्याला काही सुचेनासे झाले. तो तिथेच रडू लागला. हॉस्पिटलने पोलिसांना देखील कळवलं. पोलीस हॉस्पिटलला पोहोचले. त्यांनी बॉडी ताब्यात घेतली आणि पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेले. या सगळ्या प्रकारात सूरज घटनास्थळी उपस्थित नव्हता, परंतु सूरजने पोलिसांना सगळा प्रकार सांगितला आणि मामाने पाठवलेले व्हिडिओ दाखवले. पोलिसांनी लगेच 302चा गुन्हा दाखल करून घेतला. जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले तेव्हा समजले की मामाचा मृत्यू हा मोठ्या दगडांनी केलेल्या घावामुळे झाला होता. पोलिसांनी गुन्हा तर दाखल केला, परंतु यामागचे कारण त्यांना अद्यापही समजले नव्हते. सूरजने मामाचा फोनही पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी फोन चेक केला असता एक 16 सेकंदांचा व्हिडिओ होता, ज्यामध्ये मारणारे लोक, त्यांची गाडी आणि गाडीचा नंबरही दिसत होता. पोलिसांनी लगेच गाडीच्या नंबरवरून गाडी मालकाचा तपास सुरू केला आणि गाडी मालकाला ताब्यात घेतलं, ज्याचं वय आहे 50 वर्ष आणि त्याचं नाव आहे सेबेस्टियन बलाथू पारंबिल. या व्यक्तीला पोलिसांनी शोधलं आणि ताब्यातही घेतलं आणि त्याच्या सोबत जे 3 साथीदार आहेत त्यांची नावं आहेत विकी बरोट, महेंद्र पवार आणि राहुल कुमार. यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चौघांनाही पोलिसांनी 12 तासाच्या आत ताब्यात घेतलं होतं आणि हे सगळे आरोपी नालासोपाराच्या जवळपास राहणारे होते. पोलिसांनी जेव्हा या गुन्हेगारांना ताब्यात घेतलं तेव्हा समजलं की या ट्रकमुळे त्यांच्या गाडीला एक डेंट आला होता, म्हणून त्यांनी हा प्रकार केला. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा गाडीला आलेला डेंट काढण्यासाठी साधारण 4,000 रुपये खर्च येणार होता. तेव्हा ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की राग किती वाईट असतो. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी भावनेच्या भरात माणूस किती मोठी चूक करतो. माणसानं स्वतःवर नियंत्रण ठेवणं किती गरजेचं असतं. कोणतंही पाऊल उचलताना विचार करणं फार महत्वाचं असतं.